तर बाय चॉईस आता मी टेलिव्हिजन आत्ता करत नाही, होल्डवर आहे. नाही करायचं असं नाही, करायचंय पण इतक्यात नाही. म्हणजे मला हसू येतच. म्हणजे कोणीतरी काहीतरी बोलतोय, आता प्रियदर्शन बोलायला लागला की मी नॉनस्टॉपच हसत असतो. तो एक विजनरी डिरेक्टर आहे, त्याला असं छोटं छोटं नाही आवडत, बडा करते, मोठं काहीतरी करूयात. नारकरांचं दुपारी रील बघा तुम्ही, ते जे नाचलेत आणि कट्टू त्यांचा अभंग बघा, तो माऊली दिसतो. तुम्हाला असं वाटतं की ह्या सिनेमात ते पोटेन्शियल आहे की तुम्ही जा सिनेमा बघा, तुम्हाला मजा येईल? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईट मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे अक्षय गुरव आणि किरण गायकवाड. हे दोघेही डंका हरिनामाचा या सिनेमामधून लोकांसमोर येणार आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण यांना पाहिलेलं आहे. देव माणूस मधून तर हा घराघरात पोहोचलेला आहे आणि त्याचं एक विकृत रूपही लोकांनी डोक्यावर घेतलं. पण ते मोडून तू पुन्हा नवीन काहीतरी करू पाहतोस, हे मला खरंच खूप छान वाटलं. अक्षय, तुझंही खूप स्वागत. थँक्यू. अनेक मोठा काळ तुम्ही दोघंही काम करता. आता बऱ्याच काळानंतर तुमचा हा सिनेमा येतो, म्हणजे तुझा तसा छोटा काळ आहे पण डंकासारखा वेगळा सिनेमा तू आणतोस. तर मला एक्साइटमेंट असते ना, प्रत्येक नटाला किंवा ऍक्ट्रेसला एक एक्साइटमेंट असते की माझा हा सिनेमा येतोय. त्याला काहीतरी कारण असतात की म्हणून मला वाटतं की आता मी एक्साइटेड आहे. एक तुम्ही काम करणं हा एक भाग झाला, पण त्या पलीकडं अशी कुठली गोष्ट या सिनेमात आहे की जी तुम्हाला एक्साइट करते? एक्साइटेड एक गोष्ट नाहीये खरं तर, कारण या चित्रपटाचा जो डिरेक्टर आहे श्रेयस जाधव, तर मी आणि श्रेयस बऱ्याच वर्षापासून खरं तर एकमेकांना ओळखतोय आणि नेहमी असं होतं आपलं की यार मला काम करायचं तुझ्यासोबत. लाईक मला सौमित्र सोबत कधीतरी इंटरव्ह्यू करायचा आहे, मला किरण सोबत कधीतरी काम करायचंय. तर तो योग या चित्रपटानिमित्त जुळून आला खरं तर. आणि जेव्हा मला श्रेयसचा फोन आला या फिल्मसाठी, मी म्हटलं मी करतेय यार, मी तुझ्या बरोबर मला काम करायचंय, हे केव्हापासून आपल्या दोघांचंही ठरतंय. तर तो योग, ती एक्साइटमेंट होतीच. यातली स्टारकास्ट जेव्हा मला सांगितलं तोपर्यंत ऑलमोस्ट हे लोक फायनल झाले आणि ती एक दुसरी एक्साइटमेंट होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डंका, विठ्ठलावरची आपण फिल्म आहे, हे सगळ्यांना टीजर बघून सगळ्यांना कळलंच असेल. तर मला एका त्या चित्रपटाचा भाग व्हायचं होतं आणि एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःलाच एक आत्तापर्यंत सांगत आली की चित्रपटात, फिल्ममध्ये कुठल्याही, मग ती वेबसिरीज असो, नाटक असो किंवा एक सिनेमा आणि वेबसिरीज बद्दलच मी आता म्हणू इच्छिते की त्या फिल्मचा आपण भाग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या प्रोजेक्टला आपण असोसिएट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही संपूर्ण टीम खूप उत्तम आहे. सो मला ह्या लोकांसोबत काम करायचंच होतं आणि तो या विठ्ठलाच्या चित्रपटानिमित्त हा योग सगळा जुळून आलेला आहे. आणि किरण सोबत ऑफकोर्स मी पहिल्यांदा काम करते. किरण आणि मी आय गेस ओळखत आलोय. सो पण मला खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. हे मी आता तुला सांगूनच टाकते की किरणचं आणि माझे पहिले जे काही पहिल्याच दिवशी बॉन्ड झालं किंवा आमचे पटपट सीन होत गेले, असं वाटलं नाही मला त्याच्यासोबत काम करताना किंवा श्रेयसोबत ओ गॉड, जरी आम्ही ओळखत असलो तरी पण पहिल्यांदा काम करत होतो, पण असं कधीच मला फील नाही झालं की मी याच्यासोबत पहिल्यांदा काम करते, स्क्रीन शेअर करते. कारण तो माणूस खूप चांगला आहे. दॅट्स इट. हा, म्हणजे देव माणूस मी सिरियल मध्ये होतो, माणूस म्हणून मी खरंच चांगला आहे. आणि म्हणजे तशी आमची ओळख होती आधी थोडीफार, काहीतरी आम्ही बोलायचो, एखादा प्रोजेक्ट आम्ही एकत्र करणार होतो पण काही कारणामुळे नाही झाला. मग ती थोडीशी ओळख होती आणि समोरासमोर काम करण्याचं काय, तिला तिचं कॅरेक्टर मला माहिती होतं, तिचं ते होऊन गेलं. बोललो. त्याच्यामध्ये तुला प्रत्येक सिनेमा आपल्याला एक्साइट करत असतो ना, तुला काय वाटतं याच्यामध्ये? मी किस्सा सांगतो थोडासा. माझं कास्टिंग कसं झालं तिथून एक्साइटमेंट सगळीच आहे. तर माझं चौकचं शूट चालू होतं पुण्यामध्ये आणि मला श्रेयस एक मेसेज आला की तू सनी कर रहा है. म्हटलं हा, मेरे को पता है मैं सनी कर रहा हूँ. चौक मध्ये माझं नाव सनीच आहे, मेरे को पता है मैं सनी कर रहा हूँ. म्हटलं हा ग्रेट. म्हटलं ग्रेट झालं. दुसऱ्या दिवशी फोन आला, आज कहाणी सुनते. म्हटलं कौन सी कहाणी? अरे तू सनी कर रहा है. म्हटलं हा, सनी कर रहा हूँ, मैं चौक कर रहा हूँ. अरे नाही, तू सनी करतोस माझ्या पिक्चर मध्ये. म्हटलं काय बोलतोस? तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये फक्त 2 लाईन मध्ये गोष्ट ऐकली आणि मी चौकचं शूट चालू होतं रात्री. तिकडे मी तिकडनं निघून गेलो तर मला त्याने फोन केला, काय झालं, तू काय बोललास त्याच्यात? अरे म्हटलं मी काय बोलू, म्हणजे तू विचारतोस हेच खूप मोठं आहे. म्हणजे ऍक्च्युअली गणराज बरोबर माझं
किंवा त्यांच्याबरोबर आधीपासून असं आहे की मी ज्युनियर आर्टिस्ट असल्यापासून मी गणराज बरोबर काम करतोय. हो, बस स्टॉप नावाचा सिनेमा होता, तर तिकडे मी कंडक्टर होतो बस स्टॉप मध्ये. काय बोललो? हा, समीरचा पिक्चर. एक्झॅक्टली. बर. तर माझा सीन एडिट मध्ये उडाला तिकडे. अच्छा. पण तिकडनं मी असोसिएट आहे गणराज, मग तिकडनं बघतोस काय मुजराकर वगैरे 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 फकाट त्याच्याबरोबरच केला. त्यामुळे त्याने विचारणं असं मला ते खूप प्रोफेशनली वाटलं. म्हटलं अरे मित्र आहेस तू, मला सांगायचंच. आणि मी एक्साइटमेंट मी या गोष्टीसाठी आहे, जसं तुम्ही सुरुवातीला असं म्हणाले की देव माणूस आहे आपल्याकडे आणि तो काहीतरी वेगवेगळं करू बघतं, तसंच माझंही तेच झालंय की त्या भूमिकेने प्रेक्षकांच्या डोक्यावर इतकं गारुड केलं, तर मलाही ती इमेज कुठेतरी ब्रेक करायची की मी ऍक्टर आहे, मलाही काहीतरी वेगळं करायचं यार, मला काहीतरी वेगळं करायचं आणि माझी खाज आहे म्हणून कोणीतरी माझ्यावरती पैसे लावावेत असं नाही, पण जेन्युअनली मला काहीतरी करायचंय. आणि ते आता कळेलच, म्हणजे 19 तारखेला सिनेमा येतो आणि तेव्हा कळेलच काय याच्यातला रोल काय तुझा. तू एक मित्र आहेस आणि असं मला कळलं की शक्ती, युक्ती आणि टेक्निकल बुद्धी. बुद्धी. त्याच्यात बुद्धी मी आहे. सनी इकडे, अर्थात मी आता मगाशी बोललो त्याप्रमाणे सनी नावाचं कॅरेक्टर आहे. गावातला उन्हाळ, काही कामधंदे नसलेलं असं ते काही आहे, तरीही त्याच्यावरती प्रेम करते त्या मुलावर. आणि एके दिवशी ती ट्रिगर होते की ती म्हणते की माझं लग्न ठरतंय आणि जर का तू मला लग्नासाठी हे करू शकणार नसशील आणि लग्नच होणार नसेल आपलं, तर काय उपयोग आहे आपला, माझं काहीतरी कर. मग तो म्हणजे असं अशी मुलं बरीच गल्ली नाक्यात असतात की त्यांच्याकडे होऊन काय वाटत नाही रे, हे काय वाया गेलेले आहेत मुलं, यांच्याकडे काय होणार नाही, पण ती मुलं ट्रिगर झाली तर काय करू शकतात. तर तसा तो आहे. मग एके दिवशी ठरतं की मूर्ती आणूयात. मग गावात जी मूर्ती आणण्यासाठी यांची तयारी होते, बुद्धी, शक्ती आणि युक्ती असा हे सांगड घालून तिघजण निघतात. म्हणून ते विठ्ठलाला आणूया असं, चला आपल्या देवाला. तुझा रोल आता पटकन एक हे सांगितलं की एक वन लाईनर की कशी आहे. तर गावातल्या मुली अशा मुलांना का प्रेम करत असतात? त्याला काही गाव किंवा शहर, मला असं जनरली मुली अशा मुलांवर का प्रेम करतात? मला आवडला, मला त्याचा स्वभाव आवडला आणि मला माहितीये जर मी त्याला ट्रिगर केलं तर तो काही ना काहीतरी स्टँड घेणार आणि त्याने तो स्टँड घेतलेलाच आहे. सो खरं तर मी आता खरंच पुढे दोघांचं आमच्या काय घडतं ते मी आता खरंच प्रेक्षकांना नाही सांगू शकत. बट येस, ते हिच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हिच्या प्रश्नाचं उत्तर ते कदाचित असं असावं, जरी वाया गेलेला आहे, काही कामधंदे करत नाही, पण तिला माहितीये तो माणूस म्हणून कसा आहे, माणूस किती खरा आहे, हा माणूस किती खरा आहे, माणूस किती सच्चा आहे. आणि जर का याला आपण पोक केलं, याला जर पेटवलं तर हा पेटू शकतो. एक्झॅक्टली. आणि तेच झालंय, म्हणजे फिल्म मध्येही तेच होतं एका पॉइंटला की पम्मी म्हणजे मी सनीला एका पॉइंटला एका लेवलला जाऊन समजवते, बोलते आणि मग पुढे जाऊन तो काय करतो माझ्यासाठी, पुढे आमचं रिलेशन जाण्यासाठी तो काय करतोय हे आहे. या सिनेमामध्ये मी एक गाणं पण बघितलं, तुमच्या तिघांचं गाणं आहे, 3 मित्रांचं गाणं. तर यात अशी कुठली गोष्ट आहे सिनेमात की जी तू यापूर्वी केली नव्हती आणि या सिनेमात केली? डान्स. अर्थात डान्स कधी केला तुला? डान्स केला होता गणपती वगैरे. आणि हा, मी डीजे असल्यामुळे आपण माणसांना नाचवू शकतो हे माहिती होतं, पण फुल फ्लेज एका सिनेमामध्ये डान्स असा मी पहिल्यांदा केला होता. पण आवडला प्रकार एकूण सिनेमातला डान्स? हो, म्हणजे तुम्हाला नाही आवडला? नाही, मी असं खूप टाइम टेकिंग आहे, ते खूप दमवणारा प्रकार आहे ऍक्च्युली. म्हणजे ते प्रकारच खूप भारी आहे. मला असं वाटतं 3 तासासाठी आम्ही 2 दिवसांचं शूट केलंय ते 3 मिनिटाच्या गाण्यासाठी. आता आहे, दमवणार आहे, पण इंटरेस्टिंग प्रोसेस आहे जी की मी कधी अनुभवली नव्हती. ते खूप मजा आहे. आणि आता तर मला ते तोंडाला रक्त लागलंय माझ्या. मी आणखीन एक सिनेमा केलाय त्याच्यामध्ये केलाय. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये इतरही खूप कलाकार आहेत, रसिका सुनील आहे, प्रियदर्शन आहे, अनिकेत आहे आणि अविनाश सयाजी वगैरे वगैरे. तर या सगळ्यांबरोबरचं ट्युनिंग तुमचं, तू लगेच ट्यूनअप झालास? तू लगेच या सगळ्यांबरोबर ट्यूनअप झालास की समजून घ्यायला वेळ लागला? कारण सयादादाचं एक वेगळा क्लास आहे, अविदादाचा एक क्लास वेगळा आहे, अनिकेतचं एक वेगळं गणित आहे. सगळ्यांवर ट्यूनअप कसं झालं? ट्यूनअप मला नाही वेळ लागला खरं तर. काय माहिती, माझी माणसांबरोबर लगेचच मैत्री होते आणि या माणसांबरोबर मी आधी पण थोडं काम केलं होतं, भले ज्युनियर आर्टिस्ट म्हणून असो किंवा सब कॅरेक्टर म्हणून असेल, पण त्याच्यामुळे मला त्या माणसांचे स्वभाव माहिती होते, त्यांना माझा स्वभाव माहिती होता. फक्त पहिल्या दिवशी माझी गोची झाली. प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव हे 6 सिनेमे एकत्र केले दोघांनी आणि गेले कित्येक वर्षांची मैत्री. त्यांना नजरेने कळतं त्यांना काय बोलायचंय, सीन मध्ये काय करणार आहेत ते.
तर ते एक सिक्वेन्स आहे. अनिकेत विश्वासराव असं आम्हाला सांगतो की ही मूर्ती अशी म्युझिकल मोंटाज आहे. श्रेयस बोलला की काहीतरी करा, ते मला असं वाटलं पाहिजे. तो हा म्हणतो मी इथून मूर्ती वगैरे वगैरे हे आणलेली वगैरे वगैरे. आणि दर्शन हा इथे, दर्शन म्हणतो तर मी फुटलो पहिल्याच दिवशी. अरे म्हटलं का चला हसतोय, म्हटलं हा काय बोलतोय, म्हटलं हे तू सवयीचं करून घे. आणि कदाचित अनिकेतला आणि प्रियदर्शन कळलं की हा बाबा हा जरा तसा हे होईल. आणि मला घेतलं त्याने समोर, मला नंतर नाही काय प्रॉब्लेम झाला. हे ट्युनिंग आहे, हे ट्युनिंग झालंय. आता असं होतं आमच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा कुठलंही काही, फक्त नजरेने आम्ही एकमेकांकडे बघतो, हा ठीक आहे असं होतं आता की तू त्यांच्या कंपोजरला दाखल झालेला आहे. दाखल हा त्यांनी समोर घेतलं, हेच खूप मोठी गोष्ट आहे. तू काय सांगशील, म्हणजे या सगळ्यामध्ये असा कुठला सिनेमाचा भाग आहे की तुला करताना मजा आली, किंवा यापूर्वी तू कधी साकारलं नव्हतंस, किंवा या सिनेमातला एखादा किस्सा तुझ्याशी संबंधित की हे करताना मला खूप, हा सीन करताना खूप मला आठवणीत राहिला किंवा लक्षात राहिला, असं काय? माझे सगळेच सीन मला खरं तर ह्याच्यासोबत आहेत आणि ते मला सगळेच आवडलेले आहेत. खरं तर ती ग्रामीण म्हणजे गावातलीच मुलगी आहे, पण ती छान वेल मेंटेन आहे. म्हणजे गावातली आहे तर ती कशी राहते असं नाही. तुला कास्ट केलं म्हणजे वेल मेंटेन बरं. सो तर ती तशी आहे. पण मला त्यातले 2 सीन आवडले. एक तर जिथे पम्मी ह्याला ट्रिगर करते, जो अख्खा हँडल्ड सीन आहे आणि जो आम्ही दोघंही चालत चालत नॉनस्टॉप बोलतोय आणि त्याच्यात पम्मी जरा जास्तच बोलतीये, झापतीये, तर तो सीन मला आवडला. आणि सेकंडली श्रेयसने माझं ओपनिंग, माहित नाही आता ते मला कळेलच आता फिल्ममध्ये बघताना, की माझं ओपनिंग खूप छान त्याने दिलंय. पम्मीचं कॅरेक्टर जे रिव्हील होतंय फिल्ममध्ये, तर ते त्याने छान पद्धतीने, मी रेडी होते आणि त्या पद्धतीने मला रिव्हील केलं. आणि मला फिल्मचा हा भाग खूप आवडतो की एखादी हिरोईन जेव्हा एस्टॅब्लिश होते स्क्रीनवरती, तर ते तसं त्याने मला दाखवलं. आणि हे माझं 2 वेळा घडलंय. सो ही एक फिल्म आणि नेक्स्ट फिल्म अजून एक येते, त्यातही माझं रिव्हिलेशन खूप छान डिरेक्टरने दाखवलंय. तुम्ही श्रेयस बद्दल मी मगाशी एक दोघांची बोललो तेव्हा तो खूप स्पॉन्टेनियस डिरेक्टर आहे. एक्झॅक्टली, तो खूप स्पॉन्टेनियस. तो त्याच्या कामाची पद्धत कशी आहे, तुम्हाला काय त्याच्या कामाकडे बघून वाटतं? अरे तो मी तुला सांगते, सॉरी मी सांगते, मला एकतर मला खूप हसायला येतं, मी तोंडावरती फुटते. म्हणजे मला हसू येतच. म्हणजे कोणीतरी काहीतरी बोलतोय, आता प्रियदर्शन बोलायला लागला की मी नॉनस्टॉपच हसत असते. काही बोलायला लागला तरी काही नाही, मस्करी केल्यावरती सीन मध्ये काही लोक कंट्रोल करतात, मला नाही होत, मी फुटते तोंडावरती. तर ह्याचं फार तसं कॉमेडी कॅरेक्टर असल्यामुळे हा, तर हा प्रत्येक ह्याच्या अरे हे करू का, श्रेयस म्हणायचं हा कर की माहितीये ना तुला रोड. आणि प्रत्येक सीन मला असं अरे तुम्ही दोघं वेडे आहात का, काय चाललंय हे. आणि श्रेयस कधीच, मला आठवत नाही श्रेयसने थांबवलं नाही, हा डायलॉगच्या बाहेर जायचं नाही, हातवारे वर करायचे नाहीत. पण श्रेयस त्या बाबतीत मी सांगते खूपच प्रॉम्प्ट आणि लगेचच त्याला आवडलं की तो लगेच हो म्हणतो. त्याचं खूप मला कौतुक करावं वाटतं, कारण तो एक विजनरी डिरेक्टर आहे. त्याला असं छोटं नाही आवडत, बडा करते, मोठं काहीतरी करूयात. म्हणजे साधा जरी मी चालत एंट्री होऊ शकते ना माझी, नाही R15 मला, मग R15 वर येणार मी, पण साधा मी तो येऊ शकतो ना तिकडं, नाही बडा करते, असं आहे त्याचं. तर ती ही सीन म्हणते, तर त्याला घेऊन जातो मी पुढे. आता आपण नाटक वगैरे केलंय किंवा काय, आणि आपल्यातला तो ऍक्टर आहे ना, तो असं शांत नाही बसत की आपल्याला अजून काहीतरी करायचं असतं. तर श्रेयस भाई असं करूयात का, तो कर ना, मस्त करतोस तू, हे कर, असं कर. आणि त्याची स्पॉन्टेनिटी, आम्ही जेव्हा सीन मिळाला सकाळी, जो 3 पानाचा सीन होता, ओके, अरे बापरे हे कसं होणार, असं झालं 3 टेक याच्यामध्ये. तो आला, काही टेन्शन घेऊ नकोस, आपण हँडी करणार तू 1 टेक. अरे म्हटलं तू अजून टेन्शन घेतोय, 1 टेक मध्ये नाही म्हणजे 3 तुकड्यात करणार आहे. म्हटलं ओके दे सोडून, म्हटलं इम्प्रोवाइज करू शकतो, कर. झालं, आम्ही सुटलो. नंतर तो राजेश कुलकर्णी ते आवरायला लागलं. नंतर भास्कर 17-18 मिनिटाचा सीन होतं, भास्कर आता असं झालं. मजा आली. वा, या सगळ्यामध्ये डीओपीचे खूप कौतुक ऐकलं मगाशी मी. त्यांनी खूप क्रुशल वेळी खूप चांगल्या पद्धतीनं शूट केलं, इंटेन्स शूट होतं. तर तुम्ही सिनेमा पाहिला का एकदम, रफ कट पाहिला? रफ कट मध्ये डबिंगलाच पाहिला. कसा दिसतो सिनेमा, तुम्हाला जसा हवा तसा दिसतोय? सिनेमा खूप कमाल झालाय सर, खूप कमाल झालाय. म्हणजे डिरेक्टरचं जे विजन होतं, त्याने जे आम्हाला काही ब्रीफ दिलं होतं, ते ऍब्सोल्युटली स्क्रीनवर आलेलं. आता ना एक अगदी बेसिक प्रश्न विचारतो. जनरली सामान्य प्रेक्षकांना काय हवं असतं, मी थिएटरमध्ये जातो, माझा पैसा वसूल होते, मला मजा आली पाहिजे सिनेमा बघताना. तर नट किंवा ऍक्ट्रेस म्हणून म्हणत नाही मी, पण तुम्हाला असं वाटतं की ह्या सिनेमात ते पोटेन्शियल आहे की तुम्ही जा सिनेमा बघा, तुम्हाला मजा येईल?
असं आहे मध्ये तुम्हाला पैसा हो. वसूल आहे सगळं आहे याच्यामध्ये? Exactly. हो, मग याच्यामध्ये बघा हो. पूर्णपणे कमर्शियल सिनेमा. हो. सॉरी हा, मी म्हणून थांबले की कमर्शियल सिनेमा आहे पूर्णपणे. त्याच्यामध्ये रोमांस आहे, मैत्री आहे, ती छोटीशी भांडणं जी असतात ती आहेत, फाईट आहे मोठ्या प्रमाणावर, आणि जो काही तुम्हाला सस्पेन्स शेवटपर्यंत घेऊन जातो सगळं आहे. सगळं, गाणी सगळं जो काही कमर्शियल सिनेमाला मसाला लागतो तो सगळा आहे. आणि काय पाहिजे अजून काय पाहिजे? एक्झॅक्टली. कारण लोकांना असं वाटतं विठ्ठल रुक्मिणी वरती जी फिल्म आहे नावावरून, तर लोकांना असं वाटायचं की फक्त विठ्ठलावरतीच, देवभक्तीवरतीच फिल्म आहे. तसं मला नाही. असं वाटतं विठ्ठलाची त्याला एक छान अशी किनार आहे. अच्छा. आणि आता तू बोलत होता की सगळं याच्यामध्ये हा, म्हणजे सगळं राग खरंच आहे, आहे. मारामारी आहे, रोमॅन्स आहे, तर काही इंटेन्स सीन पण असतात त्याच्यामध्ये की सिनेमा खूप एकदम इंटेन्स होतो आणि मग पुन्हा तो वर येतो, असं राईड असते ती. एक्झॅक्टली. तू केलेला जो रोल सनीचा केला त्याच्यामध्ये सगळ्यात इंटेन्स सीन कुठला आहे आणि कुठला तुला वाटतो? अँटी क्लायमॅक्सला सगळा सिनेमा असा तो जो असतो की आपला असा सिनेमा हे करून परत बाउन्स बॅक होतो, जिथे असे इंटेन्स सीन करायला येतात. पण माझ्याकडे आलाच नाही असा सीन. अनिकेतकडे सगळे सीन गेले ते, पण अनिकेतने काय परफॉर्म केले सीन, काय परफॉर्म केले सर, एक नंबर सीन केलेले आहेत त्यांनी. दुर्दैवाने माझ्याकडे आलेले नाही तसे सीन, पण जे काही आम्हाला आम्ही सपोर्टिंग होतो, दर्शन आणि मी तसे सपोर्टिंग होतो. सगळा सिनेमा विठ्ठलाभोवती आणि अनिकेत विश्वासराव या गोष्टी भोवती फिरत असतो. आम्ही तसे सपोर्टर आहोत त्याला. आम्हाला जिथे जिथे आम्हाला कमाल करता येईल, जिथे जिथे आमच्या बॅटवरती बॉल आला तिकडे आम्ही उचललेलं आहे. तू काय सांगते लक्ष यातला तुला आवडलेला असा इंटेन्स कुठला सीन आहे की करायला? तोच इंटेन्स सीन म्हणजे मी आता जो हँडल सीन होता त्याच्यातच मी म्हणते काय. हो का? आणि बऱ्यापैकी मम्मी बोलतीये, आई बोलतोय, पण त्याच्यात ती शेवटी तिच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ते बोलताना तिचा त्रास दिसतोय आणि तो त्याला कळतोय. तर तो माझ्यासाठी तेवढा इंटेन्स सीन होता. शेवटचे दोन प्रश्न विचारतो मग थांबूया. याच्यामध्ये कुठलाही सिनेमा ना मला आज कनेक्ट व्हायला पाहिजे तर तो मला आजचा वाटतो सिनेमा, नाही तर मग तो मला माझ्यापासून खूप लांब गेल्यासारखा वाटतो, मला माझा भिडत नाही तो सिनेमा. हा सिनेमा कनेक्ट होतो आणि कुठं कनेक्ट होतो की हा मला आजचा सिनेमा वाटतो आणि प्रत्येक माणसापर्यंत तो कनेक्ट होईल असा कुठला पॉइंट आहे? ओके. एकतर भक्तीची किनार हे आहे त्याला, आणि मी ट्रेलर बघितलं आज सकाळीच, मी ट्रॅव्हलिंग करत होतो. मी काम केले म्हणून नाही सांगत, अत्यंत नागडेपणाने मी सांगतो, मी काम केले म्हणून नाही, पण मला गुजबाउन्स आले होते हे बघून. सगळ्या शेवटी जो काही क्रिसेंट बिल्डअप होतो, मला वाटतं जेव्हा हा इंटरव्ह्यू बघत असेल त्यांनी ट्रेलर बघून झाला असेल. आम्ही ट्रेलर दाखवूच तिथं, अरे दाखवलाच पाहिजे. तर त्याला काही गुजबाउन्स आले होते ना सर, नेक्स्ट लेवल आले होते. आणि मला असं वाटतं की कमर्शियल सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये शपथ मी 200 रुपयाचं तिकीट काढलंय आणि आता परत ते टेन्शन बघा, मी पार्किंग मध्ये आहे, पार्किंगचे पैसे दिले, 300 रुपयाचा पॉपकॉर्न वगैरे, हे सगळं हा हिशोब माझा, आणि आता सिनेमात काय दाखवतात काय माहिती, पण हे सगळे पैसे वसूल होतील याची गॅरंटी आहे. वा वा, मला फार छान वाटते. एक शेवटचा प्रश्न विचारतो. सयाजी शिंदे आणि अविनाश नारकर असे दोन पिलर्स या सिनेमात दिसतात, तुमच्या दोघांचे इंडिव्हिज्युअल त्यांच्यासोबतचे अनुभव काय होते? अविनाश दादाचं डेडिकेशन मला खूप आवडतं. तो माणूस इतका डेडिकेशन, इतकं काय लेवलचं डेडिकेशन असावं या वयातही. तो त्याला पाठांतराची काहीच गरज नाही, तो पाठांतर करत बसतो एका ठिकाणी. आम्हाला ते इनप्रॉम्प्ट, कारण आता मला ते कोड स्टार तसे असल्यामुळे तर मला ते तसं इनप्रॉम्प्ट असणं गरजेचं होतं, पण कारण मी पण तसंच आहे खरं तर. पण या माणसाकडनं शिकण्याची जाम. सयाजी शिंदे, तो माणूस उभा राहिला, मी त्याच्या ओएसला उभा राहिला, त्या माणसाच्या डोळ्यातून नजर हलत नव्हती माझी. तो काय इंटरेस्टने डायलॉग बोलत होता, काय त्याने कॅरेक्टर पकडलं होतं. या माणसाकडनं म्हटलं अरे हे आपल्याला कधी होणार, आपल्याकडनं उभं जरी राहिलं तरी तो ऑरा वाटला पाहिजे, तो रावसाहेब वाटला पाहिजे. नारकरांचं दुपारी रील बघा तुम्ही, ते जे नाचलेत, आणि कट्टू त्यांचा अभंग बघा, तो माऊली दिसतो. म्हटलं ही रेंज आहे, हे ऍक्टरची रेंज आहे, हे आपल्याला लवकर जमलं पाहिजे. वा वा, मला हे खूप भारी वाटतंय की तू जे म्हणालास ना की 200 रुपयाचं तिकीट आहे, 100 रुपयाचं पार्किंग आहे, समोसे आहेत, आणि तिकीट माझं वाया जाईल की काय, तर ते जाणार नाही, ही जी ग्वाही तू देतोस ती मला फार महत्वाची वाटते. आणि ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला तेच हवं असतं. एक्झॅक्टली, मला एंटरटेनमेंट हवी असते आणि ती मिळालीशी. कारण एक शेवटचा प्रश्न विचारतो, येत्या काळात तू काय वेगळ्या सिनेमात दिसणार आहेस का, तू काय वेगळ्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेस ते सांगा, मग आपण थांबूया. 5 सिनेमे आहेत जे अनरिलीजला आहेत. होप सो या वर्षी येतील सगळे हळूहळू. सायमल्टेनियसली आणखीन 2 सिनेमाचं शूट सुरू होणार आहे, त्याचं प्रेप चालू आहे.
सध्या हेच आहे बाय चॉईस मी हे टेलिव्हिजन म्हणजे 5 सिनेमे म्हणजे काय सोपं नाहीये, बरेच सिनेमे. तर बाय चॉईस आता मी टेलिव्हिजन आत्ता करत नाही, नाही. होल्डवर आहे. Okay. नाही करायचं असं नाही, बरं. करायचंय पण इतक्यात नाही. पण 5 सिनेमात दिसशील तू. हा तू काय करतेस? मी चार फिल्म आहेत, त्यातल्या बरं. 3 मराठी फिल्म आहेत, एक हिंदी बायोपिक केली आहे मी अरे वा. आता, जी फुले आय गेस फुलेचं पोस्टर आउट झालं होतं, हम्म. ज्याच्यात प्रतीक गांधी आणि हं. पत्रलेखा आहेत. सो वा. त्यातही खूप मोठी हिंदीतली स्टार कास्ट आहे. बर. त्यातलंही पात्र मी खूप छान मला मिळालंय खरं तर, आणि अनंत महादेवन यांनी डिरेक्ट केली. अरे वा. सो अशा 3 फिल्म मराठी आहेत आणि एक हिंदी फिल्म आहेत, आणि येत्या काही मला असं वाटतं पुढच्या 1.5-2 महिन्यात पहिली दिसेल. दिसतीलच. वा. तर डंका मला हा महत्वाचा वाटतो हम्म. की अशा पद्धतीचा सिनेमा यायची गरज होती, कारण त्यात विठोबा पण आहे, हा. त्यात भक्ती पण आहे, त्यात मारामारी पण आहे, आणि त्यात सगळे इमोशन ठासून भरले, आणि Exactly. उत्तम कलाकार पण आहेत. हो. तर अशी ही भट्टी जमलेली असलेली जी फिल्म आहे ती येते 19 तारखेला. तर ती आवर्जून थिएटरमध्ये जाऊन पहा, आणि सिनेमा कसा वाटतो तुम्ही यांना सांगा. सोशल मीडियावर आहेत, मी पण आहे, आणि मात्र थिएटरमध्ये जाऊन पहा सिनेमा. हा. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. थँक्यू या सर. निमित्तानं एक वेगळं काम तुमचं पाहता येईल, आणि एक नवीन अर्थातच जोडी बघायला मिळेल. नवीन हा. जोडी पाहायला मिळेल, आणि जोडी पुन्हा नव्या सिनेमात दिसावी Yes. अशी अपेक्षा आहे. तुम्ही दोघंही आवर्जून मित्र म्हणजे लाईमलाईट शी बोललात, मला खूप बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच, आणि Thank you so सिनेमाला much. खूप शुभेच्छा. थँक्यू. इथं मी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.